गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ गुरु महाराज की जय. उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा असल्याने उद्याचा दिवस हा आपल्यासाठी खूप छान असणार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ना एक गुरु असतोच आणि गुरुपौर्णिमे दिवशी आपण आपल्या गुरूंना गुरुपद देत असतो. तर आपल्या जीवनातील पहिले गुरु हे आपले आई वडील असतात, दुसरे गुरु म्हणजेच आपले शिक्षक असतात आणि तिसरे गुरु हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतातच. तर माझे गुरु आहेत श्री स्वामी समर्थ गुरु महाराज, ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये माझी साथ तेव्हा दिली जेव्हा मी या आयुष्यातून जाण्याचा विचार केला की नको हे जीवन, पण स्वामींनी मला हात धरून दाखवलेला मार्ग आणि मी आजही त्या मार्गावर चालत आहे. कारण स्वामींची सेवा, स्वामींची भक्ती केली ना ती कुठे न कुठे फलांतरित होते आणि हे मला स्वामी भक्तीमधूनच कळालेलं आहे. आपण फक्त योग्य मार्गावर चालायचं, बाकी स्वामी महाराज सर्व काही बघून घेतात. तर उद्या द्यायचं आहे स्वामींना गुरुपद आणि स्वामींना गुरुपद देत असताना आपल्याला काय बोलायचं आहे. तर आपण स्वामींना गुरुपद हे कुठे देणार आहोत. घरी दिलं तरीही चालतं आणि केंद्रामध्ये जाऊन दिले तरीही चालतं. तर आपल्याला स्वामींसमोर बसवून हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुले टाकून आपल्याला स्वामींसमोर प्रार्थना करायची आहे. आपले नाव स्वामींना सांगायचे आहे, आपले गोत्र स्वामींना सांगायचे आहे आणि हे बोलायचे आहे, हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु परमगुरु सद्गुरू आहात. आपण माझा योग्य सांभाळ करावा व माझे योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे. मी आपल्याला गुरु म्हणून स्वीकार करतो आहे आणि आपण येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्यासोबत राहावे, माझ्या नेहमी पाठीशी राहावे आणि येणाऱ्या संकटांशी लढण्याची मला ताकद द्यावी. आपण नेहमी माझा सांभाळ करावा, आपण असं स्वामींना बोलायचं आहे आणि ते हातामध्ये घेतलेलं पाणी आपल्याला खाली जमिनीवर सोडायचं आहे आणि तिथे स्वामींना मुजरा करत आणि आपण तिथे तारक मंत्र म्हणू शकतो. गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला गुरुचरित्राचे अध्याय वाचू शकता. आपण स्वामी चरित्र सारामृताचे पठणही करू शकतो आणि जास्तीत जास्त सेवा करा. उद्या आहे गुरुपौर्णिमेचा दिवस. आपल्या गुरूंसाठी आपल्याला जे काही करता येईल गुरुदक्षिणा म्हणून ते आपल्याला करायचं आहे आणि स्वामींचीही सेवा करा आणि कोण गरजू असेल त्यांचीही तुम्ही मदत करू शकता, त्यांचीही सेवा करू शकता. कारण स्वामींचं म्हणणं एकच आहे की देव हा फक्त फोटोमध्ये मूर्तीमध्ये नाही शोधायचा, देव हा माणसामध्ये शोधायचा असतो. तर होईल तितकी सेवा करा. मठामध्ये जा, केंद्रामध्ये, घरी असेल स्वामीची मूर्ती फोटो तर घरीही स्वामींच्या मूर्तीवर तुम्ही छान अभिषेक करू शकता, छानपैकी पूजा करू शकता. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.